या ग्रामीण प्रीमियर लीग जी आपण पाहत आहेत ती पुन्हा एकदा उजाळा देणारी याच मैदानात डे अँड नाईट फॉर्मॅट लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला एप्रिल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। पहिलं षटक हाताळण्याकरता अक्षय राजभरला आपण पाहत आहेत, लेफ्ट हँड लेफ्ट आर्म गोल्डन इरा पहिलं षटक हाताळण्याकरता पहिलाच बॉल फॉलोइंग स्वीप खेळण्याचा अगोदर मनसुबा बाळगला होता, परंतु त्यानंतर डबल माइंड मध्ये जात असताना फॉरवर्ड डिफेन्स यावेळेला दाखवलं। तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा आहे, कारण विघ्नेश खरपडेला माहिती आहे की इथे चांगल्या गोलंदाजाला चांगला सन्मान देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड, आणि चकाकणारे सर्व सोनेच नाहीये। प्रत्येक बॉल हा षटकार आणि चौकारांसाठी हे काही भाष्य नाहीये, आणि त्यामुळे एक रन मिळाली। अक्षय राजभरला सन्मान दिला। इथून योगेश जाधव मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, वैभव पाटील त्या ठिकाणी सांगतायत यस वाईट बॉल खूपच बाहेर होता सेकंड वाईट लाईनच्या, आणि त्यामुळे पंचांना शक्य झालं। यानंतर फायनल मॅच पाहायला मिळेल, कारण तिसऱ्या चौथ्या क्रमांकासाठी आपल्याकडे वेळ नाहीये, प्राइस सेम आहे, आणि त्यामुळे टॉस वर तिसऱ्या चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी वितरित केली जाईल। ऑन साइडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना बॉटमहँडचा चांगला वापर केलाय। लिटिल चॅम्प म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं नीरज कुमार कलवा, वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून आपण पाहताय। तुमचं कला कौशल्य या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवता आलं पाहिजे, आणि एकावेक फॉर्मॅट मध्ये सध्या तरी आपण पाहताय हे खेळाडू चमकलेत, कारण म्हणतात ना एक क्रिकेटची टॅगलाईन आहे, जेवढे तुम्ही झिजाल तेवढे तुम्ही चमकाल, आणि त्या अनुषंगाने सध्या ग्रामीण क्रिकेट पुढे जात असताना पाहायला मिळतं, आणि ग्रामीण क्रिकेट डेव्हलप होते ही अभिमानाची गोष्ट आहे। यावेळेला ऑन साइडला गुडघ्यावर बॅलन्स केलाय, कलवा पुढे येतोय, त्याला बीट केलंय, आणि विघ्नेश खरपडेच्या बॅट मधून एक क्लास घुटना टेक और विघ्नेश खरपडे का चव्वा देख, व्हाट अ शॉट, 4 रन। चांगला फटका यावेळेला एक्झिक्यूट केला होता, राऊंड द विकेटने आले, ओव्हर पिच बॉल होता अगोदरच, मात्र मोहम्मद अझरुद्दीन स्टाईल मध्ये, आणि हॅन्सी क्रोनिये या खेळाडूंची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला। या फटक्यावर मिळाला चौकार, गुड शॉट बाय विघ्नेश। या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर। स्टार्ट चांगली झाले। नदीला ज्याप्रमाणे झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते, आणि ती सुरुवात सध्या तरी करतायत विघ्नेश खरपडे। चांगला बॉल होता, विग होता, या बॉलला भन्नाट वेग पाहायला मिळाला। कमबॅक करणं जाणतो अक्षय राजभर। डॉट बॉलची सांगता होत असताना बॉल फेकून झाले ते आतापर्यंत आपण पाहिले ते 4, आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या माजिवली टीम 7 या धावसंख्येवर। चांगला बॉल होता ऑन साइडला, या वेळेला आपण पाहतायत कलवा पुढे सरसावेल, चांगली फिल्डिंग, एकच धावेवर सॅटिस्फाईड, आणि थ्रो पहा अप्रतिम पाहायला मिळतोय। हीच ताकद आहे या खेळाडूची, त्यामुळेच या खेळाडूला नेहमीच म्हणत असतो की ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, कलवा इज अ सुपरस्टार। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 या धावसंख्येवर। ऑन साइडला योगेश जाधवचा तडका, परंतु नंदन विश्वकर्मा या वेळेला इझिली कॅच घेण्याच्या प्रयत्नात कॅच ड्रॉप, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये योगेश जाधव चांगली बॅटिंग करेल का याकडे लक्ष असेल। कॅचेस विन द मॅचेस। चला स्पीडअप करा, लगेच दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येईल। वेळेची दिरंगाई न करताना 9-0 पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर प्रथम बॅटिंग करत असताना माजिवली संघ। नंदन विश्वकर्मा गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय। गड्या जवळजवळ आपण पाहिलं तर 6:14 झालेत, आपल्याकडे फक्त अवधी राहिलाय तो 30 ते 40 मिनिटाचा, त्यामुळे स्पीडअप करा जरा गेम। फुल टॉस बॉल, म्हणून मी म्हटलं होतं की हा झेल किती महाग ठरेल। योगेश जाधव छोटा पॅक बडा धमाका, मूर्ती लहान कीर्ती महान, व्हाट अ शॉट, दॅट्स अ नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट। थँक्यू बँड पथक। चांदीप गावातील नंदकुमार पाटील साहेब, आपण व्यासपीठावर या, आपले यथोचित स्वागत सन्मान जयेशजी किनी यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावा। ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन व्यवस्थित झालं नाही, फक्त बॅटला स्पर्श करून जात असताना 1 रन मिळेल योगेश जाधवच्या बॅटमधून, आणि माजिवली टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर जवळजवळ 16 या धावसंख्येवर, 16 विदाउट लॉस।
चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते, चांगलं बॉन्डिंग पाहायला मिळतं, आत्मविश्वास. फुलटॉस बॉल बीमर होता, बीमार करणारा हा बॉल मात्र विशूला सुद्धा समजला नाही. याला म्हणतात न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं, हरावं लागतं. 9+4 मिळतील 5. थँक्यू बँड पथक. लक फॅक्टरचा हा चौकार होता, नशिबाचा चौकार मिळाला. 5 रन मिळत आहेत. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पूल करण्याचा प्रयत्न. विश्वनाथ जाधव स्वतः येत आहेत परंतु कॅच कॅरी करू शकले नाहीयेत. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि इथे कॉलिंग चुकीचं झालं. विघ्नेश करपडेला परतावं लागेल. बॅक टू द डग आउट. विकेट डाऊन. संघाची धावसंख्या 22. 26 धावा. थँक्यू. बावीस धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. 22 रन. यज्ञेशची व्हिडिओ व्हायरल झाली आणि आज 3000 जणांनी मात्र पाहिली. सकाळीच मुनीत कुडीने मात्र कोलॅबरेट केलं इन्स्टाला. अप्रतिम चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये. सबमरिंग डिलिव्हरी. नंदन विश्वकर्माची ऍक्शन अप्रतिम पाहायला मिळते. जसा तो गोलंदाजीवर येतो डिलिव्हर्ड पॉइंट पाहायला मिळतो. अप्रतिम आर्म ऍक्शन. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. आणि आकृतीपेक्षा नंदन विश्वकर्माची कृती जी आहे ती छान पाहायला मिळते. बावीस धावा झाले. सध्या आपण पाहिलं तर माजिवली टीम योगेश जाधव एक जीवनदानाच्या साह्याने खेळी करत असताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. कमबॅक करणं हे जाणतात खेळाडू, कारण मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये मोठे फटके मारून मोठे होता येत नाही. त्यासाठी सिच्युएशन नुसार तुम्हाला क्लायमॅटिक कंडिशन नुसार चांगली बॅटिंग करता आली पाहिजे आणि ते योगेश जाधवकडे सुद्धा तेवढंच पोटेन्शियल आहे. नो डाऊट अबाउट इट. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22-2. यावेळेला ऑन साइडला फटका तर छान आहे. डिस्टन्स क्लिअर होईल का? मात्र पुन्हा एकदा कलवा येईल. कोणतीही चुकी करणार नाहीये. डीप मिड विकेटला ग्रेट कॅच. फलंदाज बाद. 23 धावांचं लक्ष्य. क्विकली माजिवली टीम लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायची. थँक्यू बँड पथक. या आपण नंदकुमार पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान. जयेश किनी यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. सध्या पिंटू पाटील शिवनसाई मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. अगदी आराम के साथ त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. ग्रामपंचायत सदस्य आहेत नंदकुमार पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान सध्या आपण करीत आहोत. माईची उबदार शॉल. भारतीय संस्कृती ही जोपासली जाते ग्रामीण भागात, खेड्यापाड्यामध्ये, कारण भारत हा देश विविधतेने नटलेला देश आहे. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. चला 2 बॅटर लगेच क्विकली मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा. थोडंसं वॉर्मअप करत गेलात तर फार बरं होईल, कारण घड्याळात आता वाजलेले आहेत जवळजवळ 6:20 आणि आपल्याला एक मॅच फायनल खेळवायची आहे. विश्वनाथ जाधव गेल्या मॅच मध्ये 6 बॉल 6 चौकार. या अगोदर विनायक पाटील या खेळाडूचं सातत्याने मी नाव घेतो. एनसीसी सफाई टीमचा बाबू ज्याने 2 वेळा 6 बॉल 6 चौकार मारले. दीपेश पाटील जुचंद्र दत्ताळी टीमचा 6 बॉल 7 चौकार मारलेत आपल्या करिअर मध्ये. 10 बॉल 10 चौकार मारणारा दापचरी तलासरी विभागातील महेंद्र मेरे उमरोळीच्या मैदानात त्याने 10 बॉल 10 चौकार मारलेत. आणि सध्या विश्वनाथ जाधव 6 बॉल 6 चौकार मारणारा हा खेळाडू या मैदानात आपल्याला पाहायला मिळाला गेल्या मॅच मध्ये.
रेकॉर्ड हे घडले जातात, रेकॉर्ड बनले जातात, परंतु रेकॉर्ड हे मोडीत काढण्यासाठीच बनलेले असतात. त्यामुळे रेकॉर्ड असतात. जाऊया मॅचच्या दिशेने सामन्याला सुरुवात होते. विजयासाठी टार्गेट सेट केले 23 धावांचं. चांगला बॉल, पहिलाच बॉल. आदरणीय सन्माननीय प्रोप्रायटर स्पर्श एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर धनंजयजी गावड साहेब यांच्याकडून भरीव रक्कम 3000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद. आपलं या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलं त्याबद्दल धनंजयजी गावड साहेब आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून आयोजकांच्या वतीने लाख लाख धन्यवाद आहे. यावेळेला स्विचिटचा फटका फसला होता, मात्र इथे 1 रन कंप्लीट केली जाईल. कारण माजिवली हा संघ यंगस्टर रायझिंग स्टारचा संघ आहे आणि त्यामुळे प्रकाश जाधव व्यतिरिक्त आपण पाहिलं तर सगळे खेळाडू हे रायझिंग स्टार पाहायला मिळतात. युवा खेळाडू आहेत, युवा शक्ती भरलेला खेळाडू मात्र पाहायला मिळतात. माजिवली टीम जर विन होते तर नवनाथ पाटील विशेष कार्यकारी अधिकारी शिरवली 3000 रुपयाचं कॅश प्राइज ही ऊर्जा दिली जाते. पुन्हा एकदा बॉलर तयार. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1 रन. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न प्रकाश जाधव येत आहेत त्या बॉलवर. हा झेल महत्वपूर्ण. व्हॉट अ कॅच. हात थरथरले होते परंतु कॅच काही मी टाकणार नाहीये, कॅच काही सोडणार नाहीये. विकेट डाऊन. जय विश्वकर्मा. बॅक टू द डगआउट. 100 रुपये प्रकाश जाधव यांना नवनाथ पाटील यांच्याकडून. जय विश्वकर्मा. फलंदाज बाद होताना म्हणतात ना, आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले ना खेळाडूंना तर दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका. कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल हा नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो. त्यामुळे संघर्षाशिवाय जीवन नाहीये. प्रत्येकाच्या वाट्याला हा संघर्ष येत असतो, परंतु त्या संघर्षाला कारणच सांगत बसायची नाहीत. जिद्द चिकाटी असायला हवी. चांगला बॉल. गुड डिलिव्हरी. सुपर्ब मॅग्निफिसंट बॉलिंग. विघ्नेश खरपडे सध्या मात्र या वेळेला चांगला रोल अदा करतोय. या अगोदर आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं धीरज सोगलाच्या माध्यमातून लेफ्ट आर्म गोल्डन इरा. परंतु इथून जर आपण पाहिलं तर विघ्नेश खरपडे आणि धीरज सोगला ही A1 जोडी मानायची. परंतु सध्या आपण पाहिलं तर आत्ताच्या घडीला चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग. चांगला बॉल होता ऑन साइडला. प्रकाश जाधव पुढे सरसावेल. फंबल होत आहेत. बॅकअप चांगला मिळेल. 1 रन मिळेल नंदन विश्वकर्माच्या बॅटमधून. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती जवळजवळ 2 या धावसंख्येवर. 5 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 2 रन्स 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल असेल. संतोष भवन टीमचा कॅप्टन आपण लगेच येऊन राहायचंय. यावेळेला स्ट्रोक केलाय. पॅटर्न शॉट आहे. फिल्डर आले पुढे. चुकी झाली. चुकीला माफी नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये. इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतं. षटकार. 6 धावा. थँक्यू. बॅट पदक. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 15 रनची आवश्यकता आहे. थँक्यू. बँड पदक. सहा बॉल आणि 15 रन. सहा बॉल आणि 15 रन. काय फटका खेळला होता. स्लॉक स्वीप केलं होतं. विश्वनाथ जाधव ऑल इंडिया ओपन खेळणारा खेळाडू आहे. बॉल त्या मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल आणि 15 रन. भरपूर वर्षांचा अनुभव सुद्धा आता सध्या पाठीशी आहे. 6 बॉल 15. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. चिराग गोलंदाजी मार्कवर आणलंय. एक नौका गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. विघ्नेशने 5 बॉल व्यवस्थित हाताळले होते. शेवटच्या बॉलवर सुद्धा चांगला बॉल डिलिव्हर केला होता, परंतु फिल्डरने थोडीशी घाई केली आणि त्याच्या माथ्यावरून बॉल निघून गेला. 6 बॉल आणि 15 रन. काय मॅच रंगले. जणू काही फायनल मॅच सुरू आहे की काय.
परंतु सेमीफायनल आहे. चांगला बॉल ह्या वेळेला डिलिव्हर केलाय. सुपर बॉलिंग संजयजी पाटील साहेब यांच्या लगेच मुखातून आलं गुड बॉलिंग. आणि या वेळेला आपण पाहिलं तर लेग बाईचा इशारा. दयानंद वजे साहेब सध्या आहेत क्रिकेट प्रेमी. त्यानंतर शिवसेना शाखा प्रमुख खराटतारा मराठी दणका मिलिंदजी किनी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या मॅचचा आनंद घेत असताना संपूर्ण ही टीम जी आपल्याला पाहायला मिळते ही मान्यवर मंडळी क्रिकेटवर नेहमीच प्रेम करणारे निस्सीम व्यक्तिमत्व आहेत. 5 बॉल 14. या वेळेला मिस टायमिंग स्ट्रोक हा झेल महत्वपूर्ण असेल. इथे कॅच ड्रॉफ्ट पुन्हा एकदा सामन्यामध्ये पलटवार निर्माण होऊ शकेल. ढुंडो रे साजना. कॅचेस विन द मॅचेस. आता 4 बॉल आणि 12 रन. एक बलाढ्य संघाला सध्या तरी नाकी नऊ आणलेला आहे माजिवली टीमने. 4 बॉल आणि 12 रन. 1983 चा वर्ल्ड कप का आला? कपिल देव रामलाल निकंज यांनी 32 पावलं धावून झेल टिपला होता विवियन रिचर्ड सरांचा. त्यामुळे भारताला गवसणी घातली ती विश्व चषकाची. डेव्हिड मिलरचा झेल टिपल्यानंतर सूर्यकुमार यादवने तो आपल्याकडे मात्र विश्व चषक आणला. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अमनजोत कौर ह्या महिला क्रिकेटरने जो झेल टिपला आणि महिला विश्वचषक जिंकता आलं. व्हॉट अ डिलिव्हरी, क्या बात आहे. आक्रमकता गोलंदाजीमध्ये दाखवले. आता 3 बॉल आणि 12 रन. चिराग एक नौका गोलंदाज, समोरचा फलंदाज दिग्गज आहे. म्हणजेच बॅटिंग आणि बॉलिंग अप्रतिम पाहायला मिळते. यंगस्टर म्हणून चिरागकडे पाहिलं जातं. 3 बॉल 12. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या यायला हव्यात. दोन्ही संघ मात्र या वेळेला तुल्यबळ आणि ग्रामीण भागातील आहेत, परंतु चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. 3-12चं समीकरण. या वेळेला चेंडू निघून जाईल. आउटसाइड द लेग स्टंप आहे का? पंच पाहतायत. वैभव पाटील यस व्हाईट बॉल. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. ते एकंदरीत 12. आता बॉल आहे 3 आणि 3 बॉल मध्ये 11 रन. 3 बॉल आणि 11 रन हे सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा बॉलर तयार. चिराग टू विश्वनाथ जाधव. राईट अप उर्ध विकेटने. चिराग उंच सकल बांध्याचा उर्ध विकेटने येतोय. यावेळेला स्टॉक केलंय. खूप चांगला फटका आहे आणि क्या बात आहे विशू. मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ट्रिमेंडस बॅटिंग. 2-5चं समीकरण. चला घाई करा. काय फटका खेळला होता. क्लास स्लॉक स्वीपचा फटका अप्रतिम. धन्यवाद बँड पथक. आपल्याकडे वेळ नाहीये. 2 बॉल आणि 5 रनची आवश्यकता आहे. निलेशजी मडवी समाजसेवक यांना विनंती करेन व्यासपीठावर. आपली जागा तिथे नाहीये, आपली जागा इथे आहे, तर प्लीज आपण व्यासपीठावर या. 2 बॉल आणि 5 रनची आवश्यकता आहे. 2 बॉल 5. व्हॉट अ मॅच. हाय व्होल्टेज मॅच अँड पैसा वसूल मॅच पाहायला मिळते. 2 बॉल 5 रन. 5 रन 2 बॉल. यावेळेला ऑन साइडला गेम फिनिश. कॅचेस विन द मॅचेस. का हे वाक्य आहे. झेल सुटला तिथेच मॅच मात्र यावेळेला सुटली आणि फायनल मध्ये डिरेक्ट टीम 94 धानीव. चला टॉस साठी कलवा. लगेच या धावत पळत या. हँडशेक नाही केलं तरी चालेल. आपण या लगेच. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन निलेशजी मडवी साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. भव्य स्वागत त्यांचं करूया. या आपण संजयजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस प्रथमतः आपण करणार आहोत आणि त्यानंतर स्वागत सन्मान आपण करणार आहोत. धनंजयजी गावड साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला